परब्रह्मचिन्मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये तल्लीन झालेले महात्मा शुकदेवजी महाराज गंगामयाच्या पवित्र तीरावर राजर्षी सत्तम परीक्षितास वर्णन करतात. राजन, भगवान परमात्माची कथा जीवाच्या समस्त दुःखांचा परिहार करणारी अतिदिव्य अशी कथा आहे. संसाराच्या तापानं तापलेला जीव जेव्हा भगवंताच्या कथा क्षेत्रामध्ये येतो तेव्हा त्याला त्याच्या दुःखाचा विसर पडल्याशिवाय राहत नाही. राजा रे, आज समस्त वृंदावनवासी भगवंताच्या लीलांनी अत्यंत मोहित होऊन गेलेले आहेत आणि सगळे भगवंताकडे आकृष्ट झालेले आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या वाचून अन्य कुठलाच विषय त्यांच्या चिंतनाचा नाही आहे, त्यांच्या वाणीचा नाही आहे, त्यांच्या स्मृतीचा नाही आहे. राजा रे, गोपाळ गोपी समस्त व्रजमंडलातले जीव जंतू, नवे नवे झाडं वृक्ष झुडपं हे सुद्धा अनंत जन्मे साधना केलेले सगळे साधक भगवंताच्या लीलांचा आनंद घेण्यासाठी आलेले. राजा, त्या गोपींना भगवान श्रीकृष्णांच्या वाचून काही सुचत नाही. गोपींच्या चिंतनाचा एकमेव विषय श्रीकृष्ण आहे. गर्ग संहितेमध्ये असं वर्णन आहे की व्रजमंडलामध्ये 16 प्रकारच्या गोपी होते. 16 गोपी नाही, 16 प्रकार. काही गोपी कोसल देशच्या आहेत, काही गोपी मैथिल देशच्या आहेत, काही ऋषी रूपा गोपी आहेत, काही श्रुती रूपा गोपी आहेत. म्हणजे साक्षात श्रुती वेद मंत्र गोपींचं रूप धारण करून भगवंताच्या सगुण लीलेचा आनंद लुटण्यासाठी आलेले. नाथबाबांनी वर्णन केले, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती श्रुती रूपानो हेची मतप्राप्ती. वेद गर्भीच्या श्रुती आहेत. काही ऋषीच गोपी बनून आलेले. जेव्हा भगवान श्री रामचंद्र प्रभू मिथिला नगरीला आले जानकीच्या स्वयंवरासाठी, तेव्हा मिथिला नगरीच्या स्त्रियांनी रामचंद्र प्रभूंना पाहिलं. इतका आनंद झाला, मनोमन त्या सगळ्यांना वाटू लागलं की प्रभू आपल्याला मिळावेत, प्रभूंच्या बरोबर आपण दिव्य असा आनंद लीलेचा घ्यावा. सर्वांतर्यामी भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं, या अवतारात मी एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहे. तुमची इच्छा पुढच्या अवतारात पूर्ण करेल. म्हणून त्या गोपी मैथिल देशच्या, कोसल देशच्या स्त्रिया गोपींचं रूप धारण करून आल्या. काही ऋषीच गोपी बनून आले. काय झालं की भगवान श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झाला. सगळीकडे वाऱ्यासारखी वार्ता पसरली. रामप्रभूंच्या स्पर्शानं दगडाची बाई झाली. काही ऋषी तपस्या करत होते वनामध्ये. त्या ऋषींच्या कानावर ही गोष्ट गेली
त्या ऋषींच्या मनात विचार आला की आपण तपस्येमध्येच निमग्न राहिलो, लग्नाचा विचारच केला नाही. आणि आता कोण आपल्याला मुलगी देणार आहे? मग त्या ऋषींच्या मनामध्ये विचार आला आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का? ज्याला जितक्या उंचीची पत्नी हवी आहे तितक्या उंचीची दगडाची शिळा घडवून घेतली. त्या शिळा घडवल्या आणि त्या शिळा डोक्यावर घेऊन रामप्रभूंच्याकडे आले. सगळ्यांनी ठरवलं आपण रामप्रभूंना विनंती करू की या शिळ्यांना तुम्ही पाय लावा, तुमचा पदस्पर्श झाल्याबरोबर या शिळ्यांच्या बायका होतील आणि आम्ही त्यांच्यावर संसार करू. ऋषीमुनी ते शिळा डोक्यावर घेऊन रामप्रभूंना भेटण्याला आले. पण महाराज रामचंद्र प्रभूंचं अप्रतिम लावण्य पाहिलं, त्यांचं सौंदर्य पाहिलं, रामप्रभूंचं दिव्य रूप पाहिलं आणि ते ऋषी विसरून गेले आपण कशासाठी आलो. काय म्हणायचंय रामाला ते ठरवून आले होते. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण देवाच्या दर्शनाला जातो, पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, आधी ठरवून ठेवत असतो की तिथं गेल्यावर काय मागायचं, देवाला काय म्हणायचं. पण तिथं गेल्यानंतर आपल्याला काय मागायचं तो विसरूनच जातो. गोंदवल्याला आपण जाऊ तेव्हा महाराजांच्या जवळ आपल्याला काही मागायचं असं ठरवून आपण जाऊ, पण तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये जे ठरवलं ते येतच नाही. बाहेर आल्यावर आठवण होते आपल्याला हे मागायचं राहिलंय. त्या ऋषींनी रामप्रभूंना विनंती केली. त्यांना म्हणायचं होतं, रामचंद्र आम्हाला बायका करून द्या. पण काय बोलावं हे सुचलं नाही आणि त्यांनी उलटा मंत्र म्हणला, आम्हाला बायका करून घ्या, बायका करून घ्या. रामप्रभूंनी म्हटलं, या अवतारात नाही, पुढच्या अवतारात या. ऋषी रूपा गोपी आहेत. राजा या गोपींना कान्होबाचं तीव्र ध्यान आहे. भगवंताच्या शिवाय मनाला दुसरा कुठलाही विषय नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेले गे माये. गोपींना भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्या देह गेह सगळ्याची विस्मृती होत असे. एक गोपी दही विकायला गेली मथुरेला. डोक्यावर दह्याचा डेरा आहे. दही घ्या, दही घ्या, दही घ्या असं आवाज देत निघाली आहे. आणि एवढ्यात त्याला कान्होबाचं तीव्र स्मरण झालं. काय करतो हा पोताना तर विसर पडला आणि दही घ्या म्हणण्याच्या ऐवजी तिनं सुरू केलं, गोविंदो घ्या, दामोदरो घ्या. मथुरेतल्या बायकाने म्हटलं, हिला वेळ तर लागलं नाही. डोक्यावर दह्याचा डेरा आहे आणि गोविंद घ्या, दामोदरो घ्या म्हणते. दही विकलं सगळं, पण घरी जाण्याचा रस्ताच विसरली. चौकामध्ये बसून राहिली. एका सज्जनानं तिला विचारलं, किती वेळच इथे बसली आहेस, कहाँ जाना है तुम्हें? मालूम नहीं. भूल गई. त्यानं म्हटलं, तुझं नाव सांग म्हणजे आम्हाला माहिती आहे या नावाचे लोक कोणत्या गावात राहतात, आम्ही तुला पोचून देऊ तिथं. तिने म्हटलं, नाव सुद्धा विसरले. कोणत्या कुळातलीस ते तरी सांग, कुळ सुद्धा विसरलं. याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. याती कुळ माझे गेले हरपोनी.
श्रीरंगा वाचोने आणून श्रीरंगा वाचोने आणून किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा श्रीरंगा वाचोने आणून श्रीरंगा वाचोने आणून किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये आइए गुरुजी मी तया गोवळा मी तया गोवळा रातली किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये मी तया गोवळा मी तया गोवळा रातलिये किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा किती शिकवाल मज वेळोवेळा तद विस्मरणे परम व्याकुलता इति देवर्षी नारद भक्ती सूत्र सांगतायत तस्मिन् अनन्यता तद विरोधेषु उदासीनता च तद विस्मरणे परम व्याकुलतेति गोपींच्या अंतरंगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल अति तीव्र अशी भक्ती आहे देह गेहात्म विस्मृती एक गोपी यमुनेच्या वाळवंटामध्ये ध्यान करत होती नारदजी आले तिचं ध्यान संपेस तो नारदजी थांबले नारदांनी विचारलं का ग गोपी ध्यान करतेस काय कृष्णाचं ध्यान करतेस काय त्या गोपीने म्हटलं देवर्षी आम्हाला त्याचं ध्यान नाही करावं लागत तो आमच्या अंतरंगामध्ये इतका खोलवर बसलेला आहे काही जर काम करायला आम्ही हाती घेतलं ना तर त्या कामामध्येच त्याचं स्मरण होतं ते काम तसंच राहतं म्हणून जरा अभ्यास करते आहे त्याला अंतरंगातून बाहेर काढता येतं का काय अधिकार आहे गोपींचा आपल्याला त्याला ध्यानात आणण्यासाठी प्रयास करावे लागतात आणि गोपींना मात्र त्याच्या अंतरंगातून आपल्या अंतरंगातून त्याला बाहेर काढण्याचा अभ्यास करावा लागतो नारदांनी त्या गोपीला प्रणाम केला पण नारदांनी आपल्याला आदर्श घालून दिला तुम्हाला जर भक्ती करायची असेल कशी करा यथा व्रज गोपिकाना व्रजातल्या गोपींनी तशी भक्ती केली ना तशी भक्ती करा
यथा व्रज गोपिकांना. हा सारे व्रजवासी भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये अनुरक्त है. सब प्रभु के प्रति अतीव प्रेम करते हैं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. भगवंताने गोपाळ काला केला, काला पण पाहिला. आपल्या नित्याच्या जीवनात काला म्हणजे काय? अनेक गोष्टींची सरमिसळ, अनेक गोष्टींचं एकत्रीकरण याला काला म्हणतात. आपल्या नित्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला जोडाव्या लागतात. श्री महाराज म्हणतात त्या ठिकाणी तो काला आहे, पण त्या काल्यामध्ये गोपाळ आला पाहिजे तर त्या काल्याचा उपयोग आहे. ब्रह्मचैतन्य समितीमध्ये गोपाळ पाहिजे, काल्यामध्ये गोपाळ पाहिजे. गोपाळ जर नसेल तर त्या काल्याचा आनंद येत नाही. सगळ्या गोपाळाने नंद बाबांना एकदा बोलायला सुरुवात केली. नंद बाबा, अपना कन्हैया कोई बड़ा है. आजकल कन्हैया की ओर बहुत बड़े बड़े लोग आने लगे हैं. एकाने म्हटलं, हा नंदराज, काल आम्ही पाहिलं त्याच्याकडे एक कोणी 4 मुखाचा कोणीतरी आला होता, 4 तोंडाचा. आता त्यांना काय ठाऊक तो ब्रह्मदेव आहे. तो आपल्या कान्होबाच्या समोर लोटांगण घालत होता, त्याला प्रणाम करत होता. एकानं म्हटलं, पांढरे शुभ्र हत्तीवर बसून कोणी एक आला होता, तो उठाबशा काढत होता, क्षमा मागत होता, देवराज इंद्र. नंदांनी म्हटलं, तुम्हाला कोणाला ठाऊक नाहीये, पण हा लहान असतानाच मला गर्गाचार्याने आधीच सांगून ठेवलं होतं. तस्मान नंदात्मजो यन्ते नारायण समो गुणै. नंदा, तुझा पुत्र भगवान नारायणांना सारखा आहे, नारायण समो गुणै. या भगवान श्रीकृष्णांचं आपल्या अंतरंगामध्ये अधिक प्रेम उत्पन्न व्हावं, त्याची भक्ती अंतरंगात निर्माण व्हावी, यासाठी या गोपाळांनी सगळ्या व्रजवासियांनी एकादशीचं व्रत केलंय. एकादशीला उपवास केला, भगवान जनार्दनाची पूजा केली. आणि नंद बाबांनी एकादशीच्या मध्यरात्री द्वादशी लागल्यानंतर पारण्याचं स्नान करण्यासाठी म्हणून पाण्यात यमुनेच्या जलात प्रवेश केला. ही असुरी वेला है, ये असुरों की वेला है, ध्यान में नहीं आया. आणि नंद बाबा अवेळी पाण्यामध्ये उतरले आणि वरुणाच्या लोकांनी नंद बाबांना पकडून नेलं वरुण लोकाला. सगळे गोप आवाज देऊ लागले, कृष्णा दाऊ भैया. नंद महाराज कुठे दिसत नाहीये. सगळे रडू लागले. भगवान श्रीकृष्णाने अंतर्दृष्टीनं जाणलं आणि भगवान वरुण लोकाला आले. वरुणानं प्रभूनं आलेलं पाहिलं, प्रणाम केलं, आपल्या सिंहासनावर बसून पूजन केलं. आणि पश्चिम दिक्पाल वरुण जी भगवान की दिव्य स्तुति कर रहे हैं. नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने त्वत्पाद भाजो भगवान अवापु पारमध्यवनः. प्रभु, आप परब्रह्म स्वरूप है. नमस्तुभ्यं भगवते ब्रह्मणे परमात्मने नयत्र श्रूयते माया लोक सृष्टि विकल्पना. लोक सृष्टि का निर्माण करने वाली जो माया है वो आपके पास नहीं है, ऐसा वेद प्रतिपादन करते हैं.
माया रहत चरण की चेरी। माया भगवान के चरणों की दासी है। देवा मी आपल्याला प्रणाम करतोय। अजानता मामकेन मूढेना कार्यवेदिना, माझ्या या सेवकाकडून अजाणतेपणानं हा अपराध घडलाय, आपल्या पिताजींना त्यांनी आणलेला आहे, देवा मला क्षमा करा। असा नियम असतो, शिष्यानं जर अपराध केला तर शिष्यापराधा गुरोर्दंड, गुरुना दंड दिला जातो। सेवकानं जर अपराध केला तर त्या सेवकाचा भृत्यापराध, त्याचा दंड स्वामीला भोगावा लागतो। मेरे सेवक से भूल हो गई, इसलिए वरुण राज भगवान से प्रार्थना कर रहे हैं, क्षमा याचना कर रहे हैं। प्रभु आप पितृभक्त हैं। ममाप्यनुग्रहं कृष्ण कर्तुमर्हस्य शेषदृक, गोविंद नियतामेश पिता ते पितृवत्सल। ये पितृभक्त प्रभु, आप अपने पिताजी को ले जाइए और मुझ दास पर भी सदैव कृपा रखिए। भगवान श्री कृष्णाने नंद बाबांना वरुण लोकातून सोडून आणलेलं आहे। भगवंताच्या लीलांमध्ये आपल्याला असं आढळतं की त्यांनी पंचमहाभूतांवर आपला अधिकार त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे। वरुणाला नमवलं, दावानल बख्शन लीला प्रभु ने की है। अग्नि इस भूत पर प्रभु का प्रभाव है, अधिकार है। पृथ्वी तर भगवंताच्या चरणांची दासी आहे। नंद बाबांनी वरुण लोकामधलं ते सगळं ऐश्वर्य पाहिलं आणि तिथे कन्हैयाची सगळ्यांनी केलेली पूजा पाहिली। आल्यानंतर नंद बाबांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना, आपल्या सगळ्या गोपाळांना सांगितलं, राजा रे, गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहे ते जाणलं आणि मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने विचार केला की हे भगवान श्रीकृष्ण आपल्याला आपल्या परब्रह्म अशा धामाला, ब्रह्मरूप अशा स्वधामाला नेतील काय? एकदा कन्हैयाला या सगळ्या गोपाळांनी म्हटले, कान्हा हमने सुना है आपका कोई वैकुंठ नाम का लोक है, हमें ले चलो ना वैकुंठ को। प्रभु ने विचार किया, आज हमारे सखाओं ने पहली बार हमें कुछ मांगा है। सगळ्यांनी डोळे झाका, सगळ्यांनी डोळे झाकले आणि आपल्या योग बलानं प्रभूंनी सगळ्या गोपाळांना वैकुंठामध्ये नेलेलं आहे। इति संचिंत्य भगवान महाकारुणिको हरिः दर्शयामास लोकं स्वं गोपानान्तमसः परम। परमदयाळू अशा भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेलं आपलं परमधाम दाखवलं। गोपाळाने पाहिलंय भगवान श्रीकृष्ण उच्च सिंहासनावर विराजमान आहेत आणि त्यांच्या समोर अनेक ऋषी मुनी सिद्ध त्यांची स्तुती करत उभे आहेत। सत्यम ज्ञानमनंतं यत् ब्रह्मज्योतिः सनातनं यद् पश्यन्ति मुनयो गुणापाये समाहिताः। सत्य ज्ञान अनंत सनातन ज्योतिष स्वरूप असे भगवान समाधिनिष्ठ पुरुषच ज्यांना पाहू शकतात त्या ब्रह्माचा साक्षात्कार भगवंतानी गोपाळानं करविला। यानंतर प्रभूंनी विचार केला की या गोपाळांना जर आपल्या या रूपाचं स्मरण राहिलं तर ते आपल्याशी मित्रभावानं राहणार नाही। त्यांना खाली आणलं आणि आपली माया टाकली आणि त्यांना आपल्या मूल स्वरूपाचं जे दर्शन दिलं होतं ते विस्मरण करविलं। यानंतर प्रभू विचार करतात, आता आपलं इथलं कार्य जवळजवळ संपलं, हमारा ब्रजमंडल का कार्य समाप्त हो गया, क्या अवशिष्ट रह गया। आणि प्रभूंच्या लक्षात आलं आपण
गोपींना वचन दिलं होतं त्यांच्या समवेत रासलीला रचेन. एवढी रासलीला झाली म्हणजे मग आपल्याला मथुरेला जायचं आहे. आपको समय है ना. आज भारत के मूर्धन्य विद्वान हमारे काशी गुरु जी के प्रिय शिष्य परमादरणीय वेदमूर्ति श्री ईश्वर जी घनपाठी गुरु जी, इनका शुभागमन यहाँ हो गया. काल सौरभ उन्मेष यांनी सांगितलं की ईश्वरजी या ठिकाणी ना, मला खूप आनंद झाला. आळंदीला आपल्या घरी राहिलेले ईश्वरजी एक अत्यंत श्रेष्ठ आणि मूर्धन्य असं विद्वान व्यक्तिमत्व आहे. आपण वामन अवताराची कथा ऐकली. बलिराजानं वामनांना म्हटलं, महाराज तुम्ही माझ्या इथे अतिथी रूपानं आलात, न बोलवता आलात, त्यामुळं आज माझा यज्ञ सफल झाला. अद्यस्विष्ट कर्तुरयम अद्यमे सफलं जन्म अद्यन पितर तृप्ता अद्यन पावितम कुलम. अतिथी रूपाने आपण आलात. एखादी मोठी व्यक्ती अतिथी रूपाने जेव्हा आपल्या इथे येते तेव्हा समजावं आपलं कार्य जे चाललेलं आहे ते महाराजांना आवडलेलं आहे, त्याची पावती आहे. रासलीलेच्या प्रसंगात प्रवेश करण्यापूर्वी आपण या ठिकाणी या मूर्धन्य विद्वानांचं परमश्रद्धेय गुरुजींचं पूजन करूया आणि यानंतर रासलीलेच्या प्रसंगाकडे वळूया. कृष्ण यजुर्वेदाचे सलक्षण घनपाठी, त्याचबरोबर अनेक प्रकारच्या उपासनांचं ज्यांच्याकडे अत्यंत श्रेष्ठ असं विधान आहे असे आदरणीय ईश्वरजी घनपाठी गुरुजी, आदरणीय काकांना मी विनंती करतो की पूज्य गुरुजींचं पूजन या ठिकाणी आपण करावं. धून
ठीक। गुरु जी के श्री चरणों में प्रार्थना करते हैं कि हम सब लोगों को आशीर्वाद प्रदान करें। हरि ओम इति कृष्णा जिनं कृष्णा जिनमिति कृष्णा जिनमवाव कृष्णा जिनमिति कृष्णा जिनमवा कृष्णा जिनमवाव कृष्णा जिनं कृष्णा जिनमवधूनोति दोनो त्यव कृष्णा जिनं कृष्णा जिनमवधूनोति कृष्णा जिनमिति कृष्णा अजिनम अवधूनोति धूनो त्यवावधूनोति मजिबे धूनो त्यवावधूनोति बे धूनोति मजिबे धूनोति धूनो तीम एवै वे भे धूनोति धूनो तीमजेवा इमजेवै वे मजिमजेवास्मास्माजेवै वेम इमजेवास्मै एवास्मास्माजेवैवास्मै लोका लोका अस्माजेवैवास्मै लोकाः अस्मै लोका लोका अस्मास्मै लोकाः प्रीता प्रीता लोका अस्मास्मै लोकाः प्रीताः लोका प्रीता प्रीता लोका लोका प्रीता अभीष्टा अभीष्टा प्रीता लोका लोका प्रीता अभीष्टा प्रीता अभीष्टा अभीष्टा प्रीता प्रीता अभीष्टा भवन्ति भवन्त्यभीष्टा प्रीता प्रीता अभीष्टा भवन्ति अभीष्टा भवन्ति भवन्त्यभीष्टा अभीष्टा भवन्ति अभीष्टाजित्यभीष्टाः भवन्तीति भवन्ति यथावकाशं ग्रहान् यथावकाशं प्रतिग्रह लोकं प्रणाश्च सर्वाः स्यैता देवता प्रीता अभीष्टा भवन्ति। कृष्ण भगवान की इस भागवत कथा को सुनने के लिए आप सभी पधारे हैं। मात्र हमारे नागपुर के ही लोग नहीं हैं, लोकाः प्रीताः अभीष्टा भवन्ति। कृष्ण कथा से क्या होता है, समस्त दुनिया में जितने भी प्राणी मात्र है, जिसके कान है, जिसके आँख है, इसके जीभ है, कृष्ण भगवान की नाम बोल के वो परमेश्वर की कृष्ण भगवान की पदवी को अत्यंत सुलभ से पा सकते हैं। कृष्ण का कथा तो सभी लोग जानते हैं, पर अनंत हरि कथा, अनंत हरि कथा, अनंत हरि कथा, ये अनंत गुरु जी है। इनके हरि कथा से अनंत लाभ आप सबको होना है। जितने नागपुर के वासी ही नहीं, इसको बारंबार जो देखेंगे उनको अनंत कथा का श्रेय मिलेगा। जितने अनंत कृष्ण नाम को हम सुनेंगे उतना अनंत पुण्य ही होगा। तो हमारे अनंत गुरु जी के मुखारविंद से आज सभी लोग सुन रहे हैं। हम 2 दिन पहले आए, अचानक हमारे उन्मेष गुरु जी का फ़ोन आया, आ रहे हैं नागपुर, आ रहे हैं 2 दिन के लिए आ रहे हैं ऐसे। अचानक कल फ़ोन करके उन्होंने हमको संदेश दिए, गुरु जी आए हैं, अत्यंत प्रेमी हैं हमारे। तो आज यहाँ पर हम इनका दर्शन करेंगे ऐसे सोचा नहीं था, पर भगवान ने ऐसे एक आयोजन करके यहाँ पर हमको गुरु जी का आशीर्वाद लेने के लिए यहाँ पहुँचाया है। आप सभी धन्य हैं। क्या व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयः, कोई व्याध है,
व्याध मने शिकार करने वाला। उनको कोई कथा का रस मालूम है क्या? उनको नित्य मारना खाना इतना ही मालूम है। और ध्रुव का कोई वय था उपासना करने का? नहीं था। विद्या गजेंद्रस्य किम, कौन सा विद्या अध्ययन किया गजेंद्र को? आदि गुरु भगवन नमस्ते, ऐसे जिसका दिमाग सोचा वो गजेंद्र नहीं सोचा, पूर्व जन्म का उनका जो सुकृत था वो दिमाग में आया। हे आदि मूल गुरु, आपको नमस्कार करता हूं, इस बंधन से मेरे को छुड़ाओ, बड़ी आपदा है, इससे मुझे छुड़ाओ। तो इसमें कोई वय अथवा इसके लिए कोई अधिकार ऐसे होना है, ऐसे नहीं। बैठ के रहना, जो जो बोल रहे हैं सुनते जाना, ये सब पुण्य है। जितने हम पाप करते हैं वो सब इस 7 दिन में हमारा धुल के हम एक पवित्र आत्मा बन जाए। और गुरुजी से मुख का मराठी में कथा ते अत्यंत आनंद ही आपको देगा। ज़्यादा समय नहीं लेंगे गुरुजी का, तो हम यहीं पर अपनी वाणी को विराम दे दें। नारायण। परम श्रद्धेय श्री गुरुजी के श्री चरणों में हम प्रणाम करते हैं। बहुत बड़े हैं, हम तो उनके बालक के जैसे हैं, लेकिन उन्होंने इतना बड़ा आशीर्वाद दिया है। गुरुजी के श्री चरणों में हम सब सादर प्रणाम करते हैं। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। 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 जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे। 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 जय श्री कृष्ण बोलो जय राधे।
बोलो जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय राधे जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो 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 जय राधे जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो 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 जय राधे जय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीशुक उवाच भगवान् पिता रात्रिः शरदोत्फुल्लमल्लिका वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमाया मुपाश्रितः। शुकदेवजी सांगतात राजन, भगवंताच्या मनामध्ये रमण्याची इच्छा झाली. वीक्षरंतुम मनश्चक्रे, अनुकूल असं वातावरण निर्माण झालं. शरद पौर्णिमेची रात्री आहे, उत्फुल्ल असं चांदणं पडलेलं आहे. मोगरा आदी सुगंधी फुलं उमललेली आहेत. फार सुंदर वातावरण निर्माण झालंय. भगवंताने ते पाहिलं आणि योग मायेचा आश्रय प्रभूंनी केला आणि रासक्रीडा करण्याचा संकल्प त्यांनी केला. फार दिवसांनी भेटलेल्या पतीनं आपल्या प्राणप्रियाच्या मुखाला केशर लावून तिचा विरहताप दूर करावा, तसा हा चंद्र आपल्या रात्रीरूपी प्रेयसीच्या मुखमंडलावर आपल्या चंद्रकिरणांनी जणू लिंपन करतोय. भगवान श्रीकृष्णांनी ते सुंदर वृंदावन पाहिलं. प्रभू निकुंज वनामध्ये आले आणि भगवंतानी सुंदर अशी बासुरी आपला वेणुनाद करण्याला आरंभ केला. सुंदर असा वेणुनाद प्रभू करतात. वेणूचा आवाज गोपींच्या कानावर गेला. आतापर्यंत भगवंताने अनेक वेळेला वेणू वाजवला होता, पण आजचं वेणुवादन हे खास गोपींसाठी आहे. गोकुळेत वेणू वाजवला होता सगळ्यांच्यासाठी, वनामध्ये वेणू वाजवला होता गोपाळांसाठी, गायीसाठी. आज निकुंज वनात प्रभू वेणू वाजवताय गोपींच्यासाठी. निशम्य गीतं तदनंगवर्धन व्रजस्त्रिय कृष्ण गृहीत मानसा.
आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमा सयत्र कांतो जवलोलकुंडला. गोपीच्या कानावर वेणूचा नाद पडला. आज त्या वेणूच्या नादानं सारा गोवर्धन आणि परिसर निनादू लागलाय. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू. वेणू कवणाचा माय वाजे, वेणू कवणाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू. छपसरुने मयूर विराजे हो, छपसरु छपसरु हो, छपसरुने मयूर विराजे. मज पाहता भासतिया राजे राजे. वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू. तृणचार चरु विसरली, तृणचार चरु विसरली. गाई व्याघ्र एक ठाई झाली, गाई व्याघ्र एक ठाई झाली. पक्षी तुळे निवांत राहिली, पक्षी तुळे निवांत राहिली. वैरभाव समूळ विसरली, वैरभाव समूळ विसरली. वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू वाजे, वृंदावने वेणू, वृंदावने वेणू, वृंदावने वेणू. सुंदर असा वेणूचा नाद साऱ्या वृंदावनाच्या परिसरामध्ये असं म्हणतात घुमू लागला. राजा रे, आज अप्रतिम असा वेणूचा नाद प्रभू करतायत. क्लीम नावाच्या ध्वनीनं युक्त असा वेणू वाजवलाय. क्लीम हे कामबीज आहे, ऐम हे वाघबीज आहे. गर्गसंहितेत असं वर्णन आहे की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बासुरीच्या स्वरातून गोपींचे नावं घेऊन त्यांना आवाहन केलंय. भगवान श्रीकृष्णांचं बासुरीवादन इतकं परफेक्ट होतं, इतकं सुंदर होतं. गर्गसंहितेत वर्णन आहे, भगवान आपल्या बासुरीतून 16,000 राग उत्पन्न करत असत. चंद्रानने, रासेश्वरी, वसंत तिलके, गोपींनी तो नाद ऐकला आणि गोपी अनेक कामामध्ये व्यस्त होते. दुहंत्यो वेयो काश्चित दोहम मित्वा समुत्सुका. काही गोपी गाईचे धार काढत होत्या. वेणूचा नाद कानावर पडला. बावरली काय करावं कळेना. धाराचं भांड तसंच हातामध्ये निकुंज वनाच्या दिशेने निघाली. काही गोपी आपल्या पतिदेवानं वाढत होत्या जेवायला. वाढता वाढताच वेणूचा नाद कानावर पडला. काय करावं कळेना. भाजीचा चमचा हातामध्ये तशीच निकुंज वनाच्या दिशेने. काही गोपी दूध तापवत होत्या. एवढ्यात वेणूचा नाद कानावर पडला. उतू जाणारं दूध तसंच सोडलं आणि त्या निकुंज वनाच्या दिशेने निघाले.
काही गोपी स्वतःचा शृंगार करत होत्या, मेकअप करत होत्या, शरीराला चंदन उठणं लावत होत्या, डोळ्यात काजळ घालत होत्या. एका गोपीने एका डोळ्यात काजळ घातलं आणि दुसऱ्या डोळ्यात घालणार एवढ्यात वेणूचा नाद कानावर पडला. काय करावं कळे ना. ते काजळाचं बोट तसं ओठाला लावते आणि लिपस्टिक डोळ्यात घालण्याचा प्रयत्न करत निघाली निकुंजवनाच्या देशात. अनेक गोपी जमले महाराज. नाथ महाराजांनी वर्णन केले. आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, पाच रंगांचे शृंगार करोणी, पाच रंगांचे शृंगार करोणी, पाच रंगांचे शृंगार करोणी, पाच रंगांचे शृंगार करोणी. आल्या 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 पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी. गवळणी आल्या, शृंगार केलाय बघा. तुम्ही काय शृंगार कराल, तुम्ही काय मेकअप कराल, त्या गवळणीने फार सुंदर शृंगार केलाय. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, पहिली गवळण रंग सफेद गगनी चांदणी लखलखित, ऐका तिची मात, ऐका तिची मात. मंथन करीत होती दारात, मंथन करीत होती दारात, धरून कृष्णाचा हात, धरून कृष्णाचा हात. दुसरी गवळण आली. दुसरी गवळण भोळी भाळी, रंग हळदीहून पिवळी, रंग हळदीहून पिवळी. पिवळा पितांबर नेसून आली, अंगी बुट्टेदार चोळी, अंगी बुट्टेदार चोळी. एक लहान तनु उमर कोवळी, जशी चाफ्याची कळी, जशी चाफ्याची कळी. तिसरी गवळण आली. काळ्या रंगाची होती. काळा असलं म्हणून काय टाकव थोडंच असतं. तिसरी गवळण रंग काळा, नेसून चंद्र कळा, नेसून चंद्र कळा. काळे काजळ देऊन डोळा, रंग तिचा सावळा, रंग तिचा सावळा. काळी गरसोळी देऊन गळा, काळ मॅचिंग केले सगळं. काळी गरसोळी लेऊन गळा, काळी गरसोळी लेऊन आली राजसवाळा, आली राजसवाळा. सुंदर वर्णन. महाराज गोपीन निघाल्या. भगवान वेणू वाजवताय. सुंदर असा वेणुनाथ प्रभू करतात. विमुख शिखर से धारा, विमुख शिखर से धारा, थाए राधा हरे सम्मुख लाए, बांसुरिया हरे सावरिया के राधा गोरी सुनवारे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. मुरलिया बाजे,
मुरली पर ओठ पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे हरे हरे बास के बने मुरलिया हरे हरे बास के बने मुरलिया मरम मरम को छुए अंगुलिया मरम मरम को छुए अंगुलिया चंचल चतुर अंगुलिया जिस पर चंचल चतुर अंगुलिया जिस पर कनक मुदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे भूल गई राधा भरी गगरिया भूल गए गोधन को सावरिया जाने न जाने ये दो जाने जाने न जाने ये दो जाने जाने अग जग गाने वाले मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया मुरली जय हो जय हो मुरलिया बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे भगवंताच्या वेणूचा सुंदर नाद गोपींच्या कानावर आला. गोपी देहभान विसरल्या. तावार्यमाणा पतिभिः पितृभिः भ्रातृबंधुभिः गोविंदा परुतात्मानो नन्यवर्तन्त मोहिता. अनेकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण आज सगळी बंधनं झुगारून गोपी भगवान श्रीकृष्णांच्या दिशेने निघाल्या. परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर साधक विचरण करत असताना प्रपंचातले अनेक प्रतिबंध आडवे येतात. महाराज साधकाचं कर्तव्य आहे त्या सगळ्या प्रतिबंधाला झुगारून त्यानं आपल्या परमार्थ मार्गाची वाटचाल केली पाहिजे. तरी झडझडो आणि वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावसे अव्यंग निज धाम माझे. अर्जुना झडझडो आणि वहिला निघ. आपल्या प्रियतम श्रीकृष्णांच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनांनी त्या गोपींच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचं पाप भस्म होऊन गेलं आणि ध्यानामध्ये भगवान श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगनाच्या सुखानं त्यांचं पुण्य सुद्धा संपलं.